उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटाचा मिरजेमध्ये जनसंवाद मेळावा आज सायंकाळी होत आहे। खुद्द उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न होणार आहे आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर सांगली लोकसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील आपल्या सोबत आहेत। मला सांगा कशा पद्धतीचे नियोजन आजच्या मेळाव्याचं केलेलं आहे? सायंकाळी उद्धव ठाकरे साहेब येत आहेत, काय सांगाल? आजची सभा खरखर न भूतो न भविष्याची सभा होणार आहे आज, कारण 5 वर्षानंतर आज उद्धव साहेब सांगली जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि जवळजवळ 50,000 प्रेक्षक बसतील अशी व्यवस्था आम्ही इथे केलेली आहे। पण आज मगाशीच असा पूर्ण सर्वे केला, अंदाज केला आम्ही सगळीकडचा की हे ग्राउंड कमी पडेल, पर्यायी व्यवस्था काय करायला पाहिजे ह्यासाठी आमची मगाशी मीटिंग बसली आणि खरखर प्रेक्षक इथं बसणार नाही अशी परिस्थिती आहे। न भूतो न भविष्य एवढी मोठी सभा साहेबांची होणार आहे आणि ते संध्याकाळी सगळेजण आपण पाहालच। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। तुम्ही लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार आहात, नेमकं उद्धव ठाकरे यांच्यासोबत मातोश्री बंगल्यावर काय चर्चा झाली आणि काय शब्द दिलाय? संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला हा प्रश्न विचारत आहे, काय सांगाल? जे संकेत प्रवेशा दिवशी द्यायचे होते ते आदरणीय साहेबांनी दिलेलेच आहेत। पण मी आज सांगतो, आजच्या सभेमध्ये आजच्या माझ्या उमेदवारीची घोषणा होईल आणि कदाचित प्रचाराचा नारळ सुद्धा आज फुटेल आणि शिवसेनेची जनसंवाद यात्रा आहे, पण आज कदाचित ही महाविकास आघाडीची सभा होईल असं चित्र आजचं आहे, त्या संध्याकाळी आपल्याला बघायला मिळेल। महाविकास आघाडीची सभा संध्याकाळी होईल असं चित्र निर्माण होईल तुम्ही असं सांगायला लागलाय। मगाशी जिल्हा पोलीस तुमचे जे जिल्हा प्रमुख आहेत संजय बोते यांच्याशी ज्यावेळेला आम्ही चर्चा केली त्यावेळेला आम्हाला अशी माहिती मिळाली। त्याचबरोबर काँग्रेसनेही या मेळाव्याकडे पाठ फिरवलेली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गट या ठिकाणी उपस्थित राहणार आहे, पण काँग्रेसचे आमदार जजचे आहेत विक्रम सावंत यांनी आम्ही जोपर्यंत या सांगलीच्या लोकसभेचा जागेचा तिढा सुटत नाही तोपर्यंत आम्ही येणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे, काय सांगाल? काही नाही, कारण जो 4 ते 5 तालुका प्रमुखांशी माझं बोलणं झालंय ते संध्याकाळी उपस्थित राहणार आहेत। थोड्या काही गोष्टी आहेत त्या वरिष्ठ लेवलच्या आहेत, त्या मी काय आता इथे बोलू शकत नाही। पण महाविकास आघाडीत कुठलेही म्हणजे वाद नाही किंवा कुठल्याही गोष्टीचं काही त्यात नाही आहे असं मला वाटतंय, कारण ज्या गोष्टी आहेत ते गेली जवळजवळ मी मातोश्रीवर प्रवेश करण्यापूर्वीच ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत। पण आता हे का व्हायला लागले ह्याचं मला काय कल्पना नाही। पण आज संध्याकाळी काँग्रेसचे बरेच पदाधिकारी इथं स्टेजवर तुम्हाला बघायला मिळतील, राष्ट्रवादीचे असतील आणि शिवसेनेचे सगळे प्रमुख पदाधिकारी आज स्टेजवर तुम्हाला बघायला मिळतील। विश्वजित कदम यांनी सांगितलेलं आहे अजूनही चर्चा सुरू आहे, त्यामुळं कोणीही परस्पर महाविकास आघाडीचा उमेदवार सांगलीचा घोषित करायचा नाही आहे। जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत सर्वांनी संयमानं घ्यावं असं त्यांनी बोललेलं आहे। अजून चर्चा सुरू आहे, मात्र तुम्ही उमेदवारी स्वतः जाहीर करत आहात, काय सांगाल? ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या आदरणीय उद्धव साहेबांनी परवा मातोश्री तुमच्या समक्ष सांगितलेले आहेत, त्यामुळे त्याविषयी मी जास्त काही बोलणार नाही। पण आत्ता मुंबईमध्ये बैठक चालू आहे महाविकास आघाडीची, कदाचित दुपारपर्यंत निकाल बाहेर येईल, नाहीतर एखाद्या वेळी ते थांबवून संध्याकाळी इथं घोषित करतील, काहीही होऊ शकतं। म्हणजे आता मी त्याला काय ठामपणे सांगू शकत नाही की मी संध्याकाळी माझी उमेदवारी घोषितच होणार आहे किंवा संध्याकाळी प्रचाराचाच नारळ फुटणार आहे, पण आता काही होऊ शकतं, कारण आत्ता बैठक बसलेली आहे, संध्याकाळी इथं सभा आहे, त्यामुळे ह्या सगळ्या म्हणजे सांगलीच्या जागेसाठी आज निर्णय होऊ शकतोय। आणि तुम्ही काल बोलताना पत्रकार परिषदेत असं पण सांगितलं की महाविकास आघाडीचा जो काही निर्णय ठरेल तो मला मान्य आहे। विशाल पाटील यांना तिकीट मिळालं तर विशाल पाटील यांचा प्रचार मी करेन आणि मला तिकीट मिळालं तर विशाल पाटील यांनी प्रचार करावा, काय सांगाल? महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी एकत्र, महाविकास आघाडीचं नावच हे आहे आणि त्याचा अर्थच तो आहे की सगळ्यांनी एकत्र काम करायचं आणि सगळ्यांनी मिळून काम करायचं, म्हणून हे मी वक्तव्य केलं तर ते काही चुकीचं केलेलं नाही। आजही तेच म्हणतोय मी, महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे आणि त्याच्याही पुढे जाऊन आम्ही आता उमेदवारीचा हा विषय संपलेला आहे, माझ्यासाठी तोच विषय संपलेला आहे। आता माझ्या दृष्टीने आता आजची सभा यशस्वी होणारच आहे आणि त्यानंतर प्रचाराचं पूर्ण माझं नियोजन झालेलं आहे, त्यामुळे ह्यात काय कुठली अडचण नाही असं मला वाटतंय। नक्कीच आपण पाहू शकता महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल तो मला मान्य आहे आणि संध्याकाळपर्यंत या संपूर्ण सांगली लोकसभा जागेचा जो निर्णय आहे तो स्पष्ट होईल, जाहीर होईल आणि त्यानंतर आपण ऑलरेडी लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार असून आपण कामालाही लागलेलो आहे आणि माझं संपूर्ण लक्ष या जनसंवाद मेळाव्याकडे आहे असं
पैलवान चंद्रहार पाटील यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन सुनील सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली.